सागर बंगल्यावर आपण जाणारच, जरांगे पाटील ठाम आहे. तर तुम्हाला माझा बळी घ्यायचा आहे, मी सागरवर येतो, असं जरांगे पाटलांनी म्हटलंय. पवार ठाकरे बोलत असलेली स्क्रिप्ट जरांगे मांडतायत, असं देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. जरांगे खोटं बोलतायत, बिनबुडाचे आरोप करतायत, असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर जरांगे पाटलांनी यांनी जे आरोप केलेले आहेत ते आरोप फेटाळलेले आहेत. कायद्याचं पालन न झाल्यास पोलीस कारवाई करतील, असं देखील फडणवीसांनी म्हटलंय. आणि अशी गाडी चालल्यावर तर वेळ लागत, मरतील ना ते उपाशी. त्यांना जेव तर घालायला लागलं. संध्याकाळी जेवणाची वेळ झाली ना, सकाळी जेवण आलेत लोक बैठकीला 11 वाजता सकाळी. आता बघ उपाशी पळत आलो, म्हणा काळजी करू नको तू. निर्धार पक्का आहे तुमचा? अरे आलो, थांब तू. बघायचंच मला, तू का मी आता, तू का मी. तुला मला बळी पाहिजे ना, मराठी एक केले म्हणून सगळ्यात थांब तू. मी काय असला लेचा प्याचा दुसऱ्या मराठ्याचा पळकोट नाही. आलो, थांब तू फक्त तिथं थांब. नसता गोळ्या घालतो पोलिसाकडून मला, आणि मग दंगल बघ राज्यात. सागर बंगला हा सरकारी आहे. कोणीही सरकारी कामाने कधीही सागर बंगल्यावर येऊ शकतं. कोणाची अडवणूक नाही. कुठल्या निराशेतून ते बोलतायत, कुठली सहानुभूती त्यांना घ्यायची आहे याबद्दल मला कल्पना नाही. ते जे बोलले ते बिनबुडाचं आहे, धादांत खोटं आहे हे त्यांना देखील माहिती आहे. जी स्क्रिप्ट आतापर्यंत उद्धव ठाकरे बोलत होते, ज्या स्क्रिप्टवर पवार साहेब बोलत होते, नेमक्या तशाच स्क्रिप्टवर तेच विषय जरांगेंनी का मांडावे असा माझ्यासमोर प्रश्न आहे. त्याच्यामुळे याच्या पाठीशी काय आहे काय नाही आहे त्याची काही कल्पना आमच्याकडे आहे. ती योग्य वेळी बाहेर येईल. तुर्तस एवढंच आहे, कायदा सुव्यवस्था न बिघडवता कोणी आंदोलन केलं तरी आमची हरकत नाही. पण कायदा आणि सुव्यवस्थेचं पालन होणार नसेल तर पोलिसांना योग्य कारवाई ही करावी.